नमस्कार मित्रांनो, मी क्षितिज भालेराव. संकल्प एज्युकेशनच्या युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आज आपल्या सोबत आहेत चारू रखाडे. चारू रखाडे या SBI PO झालेले आहेत. पहिले तर चारू तुझं अभिनंदन की तू SBI PO झालीस. आमच्या प्रेक्षकांना सांगा की तुमची जर्नी कशी होती, तुम्ही अभ्यास कधीपासून स्टार्ट केला आणि आज तुम्हाला SBI PO बनून कसं वाटतं आहे? तर माझं नाव चारू मधुकर राखडे. मी भंडारा प्रॉपर तिथलीच आहे. माझं स्कूलिंग आणि हायस्कूल आणि कॉलेज तिथेच झालेलं आहे. ओके. त्याच्यानंतर ग्रॅज्युएशनसाठी मी BSc हॉर्टिकल्चर परस्यू केलं. अच्छा. नीटचं प्रिपेअर केलेलं होतं, ओके. बट तिथे नाही झालं तर मग दुसरे ऑप्शन एक्सप्लोर केले आणि BSc हॉर्टिकल्चर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला येथे कम्प्लीट केलं 2023 ला. अच्छा. त्यानंतर बाबा इलेक्ट्रिशियन आहे. ओके. आई आशा वर्कर आहे. अच्छा. आणि मला एक भाऊ आहे मोठा, इंजिनियर आहे बँगलोरला. अच्छा. त्यानंतर अच्छा, बर, ठीक आहे. मग मला सांगा, तुम्ही इथे संभाजीनगरला कधी आलेत? मी माझी 3 ऑक्टोबर 2023 ची बॅच. तेव्हा मी एक वर्ष मी अराउंड इथे होती. बॅच केली. त्यानंतर एक वर्ष इथे झाल्यानंतर घरी जाऊन अभ्यास केलेला. ऑफलाईन बॅच संपल्यानंतर तू घरी जाऊन सेल्फ स्टडी केलेला आहे. ओके. मग मला सांग चारू की BSc हॉर्टिकल्चर पासनं मग तू AFO ची तयारी केलीस का मग तू जनरल बँकेची तयारी करत होतीस आधीपासूनच? मी AFO ची केली आधी. अच्छा. सुरुवात केलेली आधी घरी, म्हणजे लॉकडाऊन मध्ये ऍग्रिकल्चर झालं तर तेवढं एक्सप्लोर नव्हतं झालं ऍग्रिकल्चर बद्दल. ओके. तर तेवढं हे नव्हता नॉलेज किंवा मग हे, पण जनरल करायची तेव्हा पण. बट इथे आल्यावर मी ऍग्रिकल्चर थोडा बॅकग्राऊंड होता तर स्टार्ट केलेलं होतं. लेक्चर्स केले. बट तेवढं नंतर माझं इंग्लिश चांगलं होतं, क्वांट रिझनिंग पण चांगलं होतं. तर मी ट्राय केलेलं. माझी एकदा प्री निघालेली होती AFO ची, बट मेन्स नव्हतं झालं. तर मग नंतर मी जनरल बँकेकडे शिफ्ट केला. त्याच्यानंतर मग आधी प्री दिलेल्या 24च्या सगळ्या. अच्छा. बट अनलकीली नाही झालेल्या त्या क्लिअर कोणत्याच. मग घरी गेलेले आणि मग परत रिस्टार्ट केलं. येस. पण मला सांग चारू की तू आता मेन्शन केलं तुझं इंग्लिश चांगलं होतं. तू इंग्लिश मीडियमला होतीस का? नाही, मी सेमी इंग्लिश. सेमी इंग्लिशला. मग सेमी इंग्लिशला असून तू असं कसं म्हणतेस माझं इंग्लिश चांगलं होतं? इंग्लिश मी मोस्टली सिरीज बघितलेल्या, मूवीज बघितलेल्या, जेवढं जास्त कन्झ्युम केलेलं आहे ते सगळं बरोबर युजफुल झालेलं आहे. रिग्रेट नाही आहे त्या गोष्टीचा कधीच, कारण खूप बिंज वॉचिंग करायचे आधी पण. मोस्टली कुठली सिरीज जास्त बघायची? मी मोस्टली इंग्लिश बघायचे. म्हणजे कुठली फेवरेट सिरीज तुझी कुठली असेल? फेवरेट माझी एक चेसची आहे, क्वीन्स गॅम्बिट. ती पण आवडते मला आणि भरपूर आहेत. मुलांना सुद्धा मी क्लासमध्ये हेच सांगत असतो की तुम्ही मूवीज बघा, सिरीज बघा, कार्टून्स बघितलं तरी चालेल. ऍक्च्युली त्यांना असं वाटतं सर ह्या वयात कार्टून्स कुठे बघायचे? नाही, अॅनिमे पण खूप बघितलंय मी. बरोबर. नारुतो बघितलेलं आहे. तू सांगशील का त्याचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट कसा असतो की जर सिरीज आणि मूवीज तुम्ही बघताय तर तो टाइमपास नाही तर ते ऍक्च्युअली एज्युकेशन आहे? मोस्टली आपण जेव्हा बघतो ना सिरीज, ते आपल्याला डेली समजते की काय कोण कसं बोलते, इंग्लिशमध्ये नॉर्मल यूज मध्ये कसं बोलायचं. आणि मोस्टली मला असं वाटतं म्हणजे रीडिंग पेक्षा जर आपण असं बघितले ना तर ते आपल्या जास्त लक्षात राहते. आणि मोस्टली आपण जर इंग्लिश ऐकत असलो ना तर मग आपल्या डेली यूज मध्ये पण आपण बोलतो की असं येतात, वापर होतो. फ्रेजेसचा वापर होतो, नवीन नवीन शब्द माहिती होतात. आणि मोस्टली मी वॉचिंग जास्त प्रिफर करते. आणि मूड पण फ्रेश होतो. गुड सोर्स ऑफ एंटरटेनमेंट. बरोबर. बरं चारू, मला असं सांग, मग आता तू 2023 ऑक्टोबर 2023 जवळजवळ 1.5 वर्ष तू प्रिपरेशन केलं, तर मग यात तुझ्या घरच्यांचा सपोर्ट कसा होता? का ते म्हटले की नाही आता खूप झाले 1.5 वर्ष, आता बुवा लग्न करून टाक अँड ऑल, असं काही? जेव्हा तसं फायनान्शियल आणि असं प्रेशर घरच्यांनी कधी दिलेलं नाही. एकदा माझी प्री नव्हती निघाली, मी घरी कॉल केलेला दादाला, खूप रडले. दादानी खूप समजवलं मला तेव्हा की जाऊ दे, फर्स्ट अटेम्प्ट आहे तर इट्स ओके. अजून आणि ती IBPS क्लर्कचीच प्री होती तेव्हा, म्हणजे खूप ब्रेकडाऊन झालेलं होतं असं. बरोबर. किंवा माझ्याकडनं क्लरिकलची प्री नाही निघाली, म्हणजे ते असं कॉन्फिडन्स चालला जातो आणि मग सेल्फ डाऊट येतो की बा असं कसं होऊ शकते. बरोबर. मग तेव्हा घरच्यांनी पण मग खूप समजवलं की ठीक आहे, एवढं काही नाही, अजून एक्झाम्स आहे, दे, अजून वय एवढं काही वाढलेलं नाहीये. आणि असं लग्नाचं वगैरे कधी प्रेशर दिलेलं नाही, सपोर्टफुल होता. चांगला आहे. मग एवढ्या 1.5 वर्ष तू कुठली प्री, मेन्स, इंटरव्ह्यू असं कुठपर्यंत पोहोचली होतीस? कुठले एक्झाम्स दिले तू?
मी IBPS क्लर्क प्री RRB प्री सगळे दिलेले आहे, बट माझे क्लिअर नाही झालेले कोणतेच लास्ट इयर. त्यानंतर 2025 मध्ये माझं फर्स्ट एक्झाम IBPS AFO ची प्री निघालेली होती, बट मेन्स नाही झालेलं लास्ट 2024 ला. त्याच्यानंतर नाही 2023 ला जेव्हा मी बॅच करत होती. हो बरोबर. हा तुझी तेव्हा निघाली होती प्री, बरोबर. त्याच्यानंतर फर्स्ट एक्झाम माझी IDBI एक्झिक्युटिव्ह ते निघालेली होती, फक्त एक्झाम. बट इट वॉज लाईक ठीक आहे, मतलब चल रे रहा पे असं होतं की काहीतरी मग पाहिजे असते. मग त्याच्यानंतर माझ्या इन्शुरन्सच्या वगैरे प्री निघायला लागल्या, मेन्स नाही निघाल्या, आणि थोडं इम्प्रुव्हमेंट झालं. मग समोर थोडं मग SBI क्लर्क आलं, SBI क्लर्क क्लिअर झाली, आणि ती मेन्स पण माझी फर्स्ट मेन्स जी झाली SBI क्लर्क. अच्छा, तुझं SBI क्लर्क ही निघालं, बरोबर, तेही झाली फर्स्ट, बरोबर. आणि SBI PO मग तर आउट ऑफ द ब्ल्यू. इट वॉज गुड. बरं, मला सांग, तू मध्ये आता बोललीस की कुठलं तरी IDBI जॅमचा इंटरव्ह्यू दिला होतास? हा, IDBI एक्झिक्युटिव्ह आणि जॅम आणि कर्नाटका बँक. मी गव्हर्नमेंट बँकेचं कोणताच नाही दिलेलं. अच्छा, मग त्याच्यात तुझं नाही झालं. आणि बघ बरं की ते नाही झालं आणि तुझं डायरेक्ट SBI PO, जो की खूप जणांचा ड्रीम जॉब असतो. ऍक्च्युली आम्ही जसे फ्रेंड्स ना, असं आता आमचे निघायचे नाही एक्झाम्स, we literally used to joke about it कि नहीं मेरा तो अभी SBI PO ही निकलेगा. आणि खरंच झालं तसं. मॅनिफेस्टेशन. बरोबर, राईट, चांगली गोष्ट आहे. बरं, आता तुझे काय ड्रीम्स आहेत? का SBI PO लाच तू म्हणजे टार्गेट ठेवलं होतंस, का अजून काही तू पुढे करायचं ठरवलं आहेस? असं मध्येच असं झालं होतं की आता क्लर्कही दिली कोणीतरी चालेल, कारण खूप असं फेल्युअर्स आलेले होते. बट त्याच्यानंतर मग आता जसं PO निघाला, तो एक थोडा कॉन्फिडन्स आलेला आहे की नाही करू शकतो बा, तर मी करेल समोर RBI साठी ट्राय वगैरे. ओके, चांगली गोष्ट. ठीक आहे. दुसरं असं चारू की मला सांग, सब्जेक्ट वाईज जर आपण हे केलं तर तू रिझनिंग, मॅथ्स, GA, इंग्लिश याची स्ट्रॅटेजी कशी होती तुझी? इंग्लिश साठी मी कम्प्लिटली फॉलो केलेलं आहे तुम्हाला. आणि बिफोर बॅच मला सब्जेक्टवर बॅकग्राऊंड किंवा रूल्स माहिती नव्हते. जे होतं ते फक्त इंग्लिशचं बेसिक नॉलेज ते होतं. आणि मी फक्त लेक्चर्स केलेले आहे. तुमचे जे नोट्स आहे ते माझ्याकडे बुक आता पण आहे. मी एक्झामच्या आधी ते रीड करून जायची. त्याच्यानंतर मी ग्रामरचं कोणतं लेक्चर पण नाही गेलेलं आणि काहीच नाही. म्हणजे तू फक्त क्लासरूम कोर्स जेवढा झाला त्यावरच तू डिपेंडेंट आहे. आणि मला इंग्लिश असं ऑनलाईन करायला बोर होतं, बट तुमचे लेक्चर फनी राहायचे, बोर नाही व्हायचं आणि एंगेज राहायचे. रिझनिंग बद्दल किंवा रिझनिंग इथे प्रॅक्टिस खूप केलेली, होमवर्क द्यायचे, पूर्ण कम्प्लीट करत होते. आणि वर्कशीट्स वगैरे PDF प्रोव्हाइड करायच्या मोस्टली ते. आणि अमोल सर जर होमवर्क नाही केलं तर क्लासमधून बाहेर काढले गेले एक दोनदा. बरोबर. मॅथ्स आणि GA साठी काय केलंस तू? क्वांट साठी कसं होतं तुझं? क्वांट आधीपासून कसं होतं? बरं होतं माझं. म्हणजे आधी पण होतं ठीक, बट ते एकदा हॉर्टिकल्चर मध्ये आल्यावर सुटलेलं होतं ना कॉन्टॅक्ट, तर थोडं ग्रॅप करायला टाइम लागतो. त्यानंतर मी इथे ते क्वांट पण अमित सर आणि आकाश सरांकडूनच केलेलं आहे. अमित सरांचं अरिथमेटिक पण आवडतं आणि आकाश सर तर बरोबर. आणि मेन म्हणजे मला असं वाटतं ऑफलाईन मध्ये जे तुम्ही टेस्ट सॉल्व्ह करून घेता ना, ऑनलाईन सर सॉल्व्ह करून दाखवतात, त्याचा खूप फायदा होतो. ऑफलाईन मध्ये ते खूप बेस्ट आहे. तेव्हा ते आपल्याला प्रॉपर कळतं की सर कसं सॉल्व्ह करतात. बरोबर, खूप इम्पॉर्टंट आहे ते. आता तुझा मला वाटतं SBI PO चा अॅन्युअल पॅकेज 20 lakhs अबव असणार आहे. येस. काय वाटतं आता काय करणार तू पहिले तर, की बुवा एवढा पैसा मला मिळणार आहे? काय ठरवलंयस का अजून काय ठरवलं? अजून तरी विचार नाही केलेला, बघू. छान, चांगली गोष्ट आहे. अशीच प्रगती करत राहा चारू. फक्त जाता जाता आमच्या यंगस्टर्सला जे ऍस्पिरंट्स असतील बँकिंगचे, त्यांना तू काय स्ट्रॅटेजी सांगशील किंवा काय 2 शब्द सांगशील तुझे जे त्यांना हेल्प होईल त्याची? जस्ट ट्रस्ट युअर सेल्फ. कारण खूप अशा इन्सिडेंट्स येतील की नाही निघणार, मे बी एक्झाम प्रेशर येईल किंवा काही येईल, बट इट्स अबाउट टाइम. बरोबर. यू हॅव टू ट्रस्ट इट. पेशन्स इज व्हेरी मच इम्पॉर्टंट, बिकॉज इथे आल्यावर जेव्हा दुसऱ्यांचे रिझल्ट येतात तेव्हा मग आपल्याला त्यांच्याबद्दल तर हॅपीच वाटणार आहे, बट ते सेल्फ असते की आपलं कधी होणार, आणि एक मोटिवेशन पण भेटते की नाही आपलं पण असं होईल एकदा. बरोबर. तर त्या स्मॉल थिंग्स खूप इम्पॉर्टंट आहे. आणि प्रॅक्टिस मेन.
स्मार्ट वर्क असं नाही की खूप करायचंय, लिमिटेड बट प्रॉपरली. आणि इंग्लिश खूप इम्पॉर्टंट आहे कारण रिझनिंग, क्वांट सगळीकडे. इंग्लिशच बोलतेस तर तू इंग्लिशची अजून काहीतरी चांगली स्ट्रॅटेजी सांगू शकतेस का त्यांना? किंवा म्हणजे ठीक आहे तू मूवीज आणि सिरीज सांगितलं, अजून काय करायला पाहिजे तुला असं वाटतं? मोस्टली प्री मध्ये लोकांना येऊन जातात कारण प्री इज नॉट दॅट टफ इन इंग्लिश, बट मेन्स इज लिटिल डिफिकल्ट फॉर मी ऑल्सो. तर मी म्हणेल की मेन्सची मोस्टली प्रॅक्टिस जास्त करायला पाहिजे कारण आपण मेन्सच्या इंग्लिश कडे जास्त एकदम बिगिनर लेवलवर तेवढं जात नाही. आणि मोस्टली जोपर्यंत लोक मेन्सचं म्हणजे प्री क्लिअर नाही होत तोपर्यंत मेन्सवर फोकस नाही कळत नाही. आणि जेव्हा मेन्सचं आपण सेक्शनल द्यायचो तेव्हा कळते की नाही मेन्स अजून डिफिकल्ट आहे. तर जर प्रीचं करत आहे ना इंग्लिशचं तेव्हा मेन्सचं करायला पाहिजे कारण एक्झामचे क्वेश्चन जे मेन्सचे असतात इंग्लिशचे ते खूप थोडे डिफिकल्ट असतात. लँग्वेज पण सुटणार नाही. जे एक मिसकन्सेप्शन आहे लोकांमध्ये, सर मी रीडिंग बेस केलं, अरे प्री मध्ये होईल ते, मेन्स मध्ये काय करणार? ऍक्च्युअली कारण खूप थोडं डिफिकल्ट असते. मला पण वाटायचं एसबीआय पीओचे जेव्हा मी मॉक द्यायची तेव्हा पण मला असं वाटायचं हे खूप आहे हाय लेवल क्वांट रिझनिंग पण, बट एक्झाम मध्ये होऊन जाते ते मॅनेज. आणि सवय झाली ना तर होते. आधी सुरुवातीला खूप माइंड एक्झॉस्ट होतं मेन्स दिल्यावर, बट हळूहळू केल्यावर होऊन जाते सवय. आणि जीए साठी मी निखिल सरांना फॉलो केलेलं आहे. हा, बरं झालं ते मेन्शन केलंस तू. मला विचारायचं होतं की तुझा जीडीपीआयचा एक्सपिरियन्स कसा होता? तुला जीडीला कोणता टॉपिक विचारला होता तिकडे? मला विचारलेला होता इम्पॅक्ट ऑफ वॉर ऑन ग्लोबल इकॉनॉमी. ओके. मी एक लेक्चर केलेलं होतं निखिल सरांचं, बट मे बी मला दुसरं ते बीआयएस साठी जायचं होतं तर मी बाकीचे करू नाही शकली. बट त्याच्या आधी मी इंटरव्ह्यूची बॅच केलेली होती निखिल सरांकडे. अँड मला त्यांचं जीए खूप आवडतं. खूप मी कधीच मिस नाही केलेलं आहे त्यांचे संडे मेगा सेशन. सर 2-2.5 तास 3 तास मी ऐकू शकते. त्यांची जी जनरल अवेअरनेसची बॅच आहे बँकिंगची, बरोबर, व्हेरी इंटरेस्टिंग. त्यांनी जे बँकिंग इव्होल्युशन एक्सप्लेन केलेलं आहे, त्यात इमर्जन्सी सिच्युएशन, एव्हरीथिंग व्हेरी ब्युटिफुल. कळत नाही 2-3 तास कसे निघून गेले सरांच्या लेक्चर मध्ये. ते त्यांनी जर हिस्ट्री शिकवलं तर खूप इंटरेस्टिंग असणार आहे. बरोबर. ठीक आहे चारू, थँक्यू सो मच फॉर जॉईनिंग अस. तर ह्या होत्या चारू रखाडे ज्या एसबीआय पीओ झाले आहेत. एसबीआय क्लर्क आणि एसबीआय पीओ दोघं एक्झाम त्यांची एकचदा क्रॅक झालेली आहे. चारू, तुला तुझ्या भविष्यासाठी अजून खूप जास्त आमच्याकडनं शुभेच्छा. थँक्यू.